मी भोसले वैष्णवी वसंत, पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशन कॉलेज ऑफ फार्मसी या कॉलेजचे विद्यार्थी आपणासमोर विषय मांडते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020। मराठी साहित्याचा उगम कुठे झाला? अमुक साली अमुक शाळा निघाली आणि माणसं शिकायला लागली हे आमचं आधुनिक पांडित्य झालं। पण ज्या दिवशी आईनं पहिली ओवी आपल्या बाळासाठी म्हटली त्या दिवशी खऱ्या अर्थानं मराठी भाषा जन्माला आली आणि पोरं शिकायला लागली। नंतर शाळा, कॉलेजेस आणि शैक्षणिक धोरणांच्या मार्फत आमच्या ज्ञानात अजूनच भर पडायला सुरुवात झाली। ज्ञानाच्या बाबतीत जगामध्ये वेगाने बदल होत आहेत। बिग डेटा, मशीन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामधील वेगाने होत असलेल्या विकासामुळे जगभरातील अकुशल कामे आता माणसांऐवजी यंत्रे करू शकतील। त्याचवेळी विशेषतः गणित, संगणक विज्ञान, डेटा विज्ञान यातील कुशल कर्मचाऱ्यांना तसेच विज्ञान, समाजशास्त्र आणि मानवीयशास्त्र यांच्यातील बहुशाखीय क्षमता असलेल्या कुशल कर्मचाऱ्यांना जास्त मागणी असेल। वाढत्या साथी आणि महामारी यांच्यामुळे संसर्गजन्य रोगांच्या व्यवस्थापनात सहयोगाने संशोधन आणि लसींचा विकास करण्याची गरज निर्माण होईल। या साथींचा परिणाम म्हणून निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्या बहुशाखीय शिक्षणाची गरज अधोरेखित करतात। भारत विकसित देश होण्याकडे वाटचाल करत असताना तसेच जगातील मोठ्या 3 अर्थव्यवस्थांपैकी एक होत असताना मानवशास्त्र आणि कलेची मागणी वाढत जाईल। खरोखर रोजगाराची परिस्थिती आणि वैश्विक परिसंस्था वेगाने बदलत असताना मुलांनी केवळ शिकणेच महत्त्वाचे ठरणार नाही तर ते कसे शिकतात हे शिकणे महत्त्वाचे ठरणार आहे। 2040 पर्यंत कोणत्याही शैक्षणिक व्यवस्थेपेक्षा दुय्यम नसलेली शिक्षण व्यवस्था असणे भारताचे ध्येय ठरणार आहे। राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरणाचे सर्व विद्यार्थ्यांना ते कुठेही राहत असले तरी चांगल्या गुणवत्तेची शिक्षण व्यवस्था पुरवली पाहिजे आणि उपेक्षित, वंचित आणि अन्य प्रतिनिधित्व असलेल्या गटांवर विशेषतः लक्ष केंद्रित केले पाहिजे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांच्या तत्वांमध्ये पहिलं तत्व प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण क्षमता शोधणे, ओळखणे आणि विकास करण्यासाठी प्रयत्न करणे। 2 सर्व शैक्षणिक निर्णयांमध्ये पूर्ण समानता असली पाहिजे। 3 संकल्पना समजून घेण्यावर भर दिला पाहिजे। सातत्यपूर्ण मूल्यांकनावर भर दिला पाहिजे। 5 शिक्षणाच्या अभ्यासक्रमात सुसूत्रता असली पाहिजे, मग खऱ्या अर्थानं शैक्षणिक व्यवस्था मजबूत होईल। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात समाविष्ट असलेले घटक पुढीलप्रमाणे: इयत्ता 12वी पर्यंतचे यथायोग्य व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी योग्य सुविधा केल्या जातील। शाळांमधील अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र शिक्षण हे सर्वांगीण, एकात्मिक, आनंददायक आणि रंजक असले पाहिजे। शालेय शिक्षणाची अभ्यासक्रम व अध्यापन रचना अनुक्रमे 3 ते 8, 8 ते 11, 11 ते 14 आणि 14 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरील विकासात्मक गरजा आणि आवडीनिवडींबाबत सुसंगत बनवण्यासाठी तिची पुनर्रचना केली जाईल। सर्व स्तरांवरील अभ्यासक्रम आणि अध्यापनातील सुधारणांचा एकंदर मुख्य भर असेल तो म्हणजे खरोखर समज वाढवण्याच्या आणि कसे शिकायचे ते शिकवण्याच्या दिशेने व सध्या मोठ्या प्रमाणात अस्तित्वात असलेल्या पाठांतर संस्कृतीच्या शिक्षणापासून शिक्षण व्यवस्थेला दूर नेणे यावर असेल। शिक्षणाचे उद्दिष्ट केवळ आकलनात्मक विकास करणे एवढेच नसून चांगले व्यक्तिमत्व घडवणे आणि 21व्या शतकातील प्रमुख कौशल्य आत्मसात केलेल्या अशा समग्र व अष्टपैलू व्यक्ती निर्माण करणे हे देखील असेल। अखेरीस ज्ञान हा एक गहिरा खजिना आहे आणि शिक्षण हे एखाद्या व्यक्तीमध्ये आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या परिपूर्णतेच्या रूपात ज्ञानाची अभिव्यक्ती होण्यास मदत करते। ही महत्त्वाची उद्दिष्टे गाठण्यासाठी अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्राचे सर्व पैलू सुधारित केले जातील। क्रीडा एकात्मीकरण हा आणखी एक बहुअभ्यासक्रमीय अध्यापन दृष्टिकोन आहे जो स्थानिक खेळांसह शारीरिक उपक्रमांचा वापर अध्यापन पद्धतीमध्ये करून सहकार्य, स्वयंपुढाकार, स्वतःची दिशा, स्वयंशिस्त, सांघिक कार्य, जबाबदारी, नागरिकत्व इत्यादी कौशल्य विकसित करण्यास मदत करतो। बोर्डाची परीक्षा आणि प्रवेश परीक्षांसह माध्यमिक शाळेच्या परीक्षांचे विद्यमान स्वरूप आणि परिणाम बोकाळलेली याची कोचिंग संस्कृती याने बरीच हानी होत आहे। विशेषतः माध्यमिक शाळेच्या स्तरावर इयत्ता 10वी आणि 12वीसाठी असणाऱ्या बोर्ड परीक्षा तशाच चालू राहणार असल्या तरी विद्यमान बोर्ड आणि प्रवेश परीक्षांच्या व्यवस्थेत अशा प्रकारे बदल करण्यात येईल की कोचिंग क्लासला जाण्याची गरजच पडणार नाही। कोणत्याही धोरणाचा प्रभावीपणा त्याच्या अंमलबजावणीवर अवलंबून असतो। अशा अंमलबजावणीसाठी अनेक उपक्रम आणि कृती आवश्यक असतात ज्या अनेक संस्थांनी लयबद्धपणे आणि पद्धतशीरपणे राबवल्या पाहिजेत। पुढील तत्वांच्या आधारे धोरणाची अंमलबजावणी केली जाईल। त्यातील पहिलं धोरण म्हणजे धोरणाच्या तत्वाची आणि हेतूची अंमलबजावणी होणे अतिशय महत्त्वाची बाब ठरणार आहे। दुसरे, टप्प्याटप्प्याने धोरणाच्या उपक्रमांची अंमलबजावणी होणे महत्त्वाचे आहे।
तिसरे, धोरणातील मुद्दे योग्य क्रमावरील लावले जातील, तसेच पहिल्यांदा अतिशय महत्त्वाचे आणि तातडीची कामे हाती घेतली जातील. चौथे, अंमलबजावणीमध्ये व्यापकता ही गुरुकिल्ली असेल. हे एक सर्वांगीण धोरण असून त्याचे भाग एकमेकांशी जोडले असल्यामुळे तुकड्या तुकड्यांनी त्याची अंमलबजावणी न करता पूर्णपणे अंमलबजावणी करण्याचा इच्छित उद्दिष्ट साध्य करता येईल. पाचवे, शिक्षण ही एक समवर्ती विषय असल्याने शिक्षणासाठी केंद्र आणि राज्यांमध्ये आपापसातील काळजीपूर्वक नियोजन, एकत्रित देखरेख आणि सहयोगाने केलेली अंमलबजावणी आवश्यक आहे. सहावे, धोरणाची समाधानपूर्वक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य स्तरावर आवश्यक साधनांचा मानवीय पायाभूत सुविधा आणि आर्थिक वेळेत केलेला समावेश महत्त्वपूर्ण ठरेल. शेवटी सर्व उपक्रमांची परिणामकारक पद्धतीने सांगड घालण्यासाठी अंमलबजावणीच्या अनेक कृतींमधील संबंधांचे विश्लेषण आणि परीक्षण करणे गरजेचे आहे. 2030 ते 40च्या दशकामध्ये संपूर्ण धोरण कार्यान्वित झाले असेल आणि त्यानंतर अजून एक व्यापक परीक्षण केले जाईल. एवढे बोलून मी थांबते. धन्यवाद.